शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रहो, तुम्ही सोलार पंपाची सर्व प्रोसेस कंप्लीट केली, फॉर्म भरलाय, पैसे भरले, तुमचा सर्वे झालाय, वर्क ऑर्डर निघून बरेचसे दिवस होऊन गेले, तरीही कंपनी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय देत नाही, तुमचा सोलार पंप बसत नाही. या संदर्भात आज नेमकं काय करायचं, थोडक्यात मी तुम्हाला या विषयाची एक माहिती सांगणार आहे. बघा, बऱ्याचशा कंपन्यांनी काय केलंय, सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतले पण पंप बसवतच नाही. त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम झाले. जे काही वेंडर आहेत, वेंडरला सुद्धा कंपन्या रिप्लाय करत नाहीत आणि कंपनीला सुद्धा कॉल केले तर कंपन्या कॉल घेत नाहीत. कॉल घेतला तर शेतकऱ्याला काहीतरी उडवाउडीचे उत्तर देतात. त्या संदर्भात नेमकं काय करायचं आणि कुठं तक्रारी करायच्या, काय करायचं या संदर्भात मी थोडक्यात आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तर तिथे तुम्ही मला फॉलो करून ठेवा, जेणेकरून सोलारविषयी, सोलार संदर्भातल्या सर्वच माहिती, जसं की योजनेविषयी माहिती असो किंवा टेक्निकल माहिती असो, सर्व आपल्या चॅनलवर हे मिळत राहते. बघा मित्र, आता हा विषय घेण्याचं कारण म्हणजे दिवसातून एक 5 ते 10 कॉल असतात की सर आम्ही या कंपनीचं सोलार निवडलंय आणि वर्क ऑर्डर निघून भरपूर दिवस झाले आणि कंपनी किंवा वेंडर हा कॉल उचलत नाही आणि कंपनीला कॉल केला तर काहीतरी उडवाउडीची उत्तरं देतात. अशाच पद्धतीचे कॉल येतात. त्याला काय उत्तर द्यावं हे सुद्धा समजत नाही. नेमकं आम्ही सुद्धा आता काय झालं, 1-2 कंपनीचं काम आमच्याकडे होतं, खास करून मेडा म्हणजेच जे काही महाऊर्जामधले कंपन्या आहेत त्यांनी तर काही कंपन्यांनीच पंप बसवलेत. आता काही कंपन्यांनी पूर्ण पंप बसवणे सोडून दिलेले आहेत, म्हणजे रिस्पॉन्सच देणं सोडून दिलेले आहेत. अशा वेळेस नेमकं काय करावं, कोणालाच काही समजत नाही. कुठे तक्रार करावं, काय करावं. मेडा ऑफिसला गेल्याच्या नंतर, कारण प्रत्येक विभागामध्ये मेडा ऑफिस हे जवळ नाही, तिथे सुद्धा तक्रारी कोणी घ्यायला तयार नाहीत. तर बघा, आता म्हणजे आता पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहेत. 22 जूनपासून जे आहे ते पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. जवळपास 3 आठवडे हे अधिवेशन चालणार आहेत. तर तुमचे जे काही सोलार संदर्भातले मुद्दे असतील, जसे मागील त्यालामधले असोत किंवा जे काही याच्यामधले मेळामधले तुमचे तक्रारी असतील, जसं की तुमचं काही नैसर्गिक आपत्तीमुळं, जसं की वादळ असो किंवा पाण्यामुळं ते सोलार खराब झाले असतील, ते कंपनीनं बसवले नसतील किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असतील, तर हे तुमच्या लोकप्रतिनिधीकडं याचे मुद्दे मांडा. तुम्ही 5-10 शेतकरी जे आहेत तर ते जाऊन त्या लोकप्रतिनिधीकडे या मुद्द्याची तुम्ही मांडणी करा. हे त्यांना त्या याच्यामध्ये सभागृहामध्ये मांडायचे सांगा हे मुद्दे, की बाबा आमच्या या कंपनीचं आम्ही सोलार निवडले होते, या कंपनीनं आमची फसवणूक केली, म्हणजेच आमचे जे काही पंप आहेत अद्याप बसले नाहीत, कंपनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही, कॉल उचलत नाही किंवा त्यांच्याकडे त्यांचे प्रतिनिधी आहेत ते रिस्पॉन्स देत नाहीत. कारण वेंडर सुद्धा रिस्पॉन्स तुम्हाला देऊ शकत नाही, कारण वेंडरचा प्रॉब्लेम असा झालाय की वेंडरचेच कंपनी कॉल उचलत नाही. कारण हे आमच्यासोबत घडले, त्यामुळं आम्ही याच्यामध्ये सांगत. आता मी कंपनीचं इथे स्पष्टपणे नाव घेणार नाही, परंतु भविष्यात वेळ आली तर त्या कंपनीचे नाव घेऊन सुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवावे लागतील. आता सोलर निवडताना आम्ही वारंवार सांगत असतो की बाबा तुमच्याकडे ज्या कंपन्या सर्व्हिस देतात त्या कंपनीचे पंप तुमच्याकडे आजूबाजूला शेतकऱ्याकडे पंप लागलेले आहेत आणि खरंच त्या कंपन्याची सर्व्हिस तुमच्या भागात चांगली आहे, अशाच कंपनी निवडा. आता बऱ्याच लोकांचे काय होतात की कॉल येतात, सर मला ह्या कंपन्या दिसतात, मी कोणती कंपनी निवडू, कोणती कंपनी निवडू, आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लोकलला, तुमच्या भागामध्ये 4 शेतकऱ्यांना विचारून बघा की बा हे तू सोलार बसवलंय, हे कसं आहे, किती दिवसापासून व्यवस्थित चालतं, याचे काही मेंटेनन्स वगैरे आहेत का, याच्यामध्ये त्याचे प्रतिनिधी वेळेवर रिस्पॉन्स देतात का, ह्या सगळ्या गोष्टी विचारून जे आहेत ते तुम्हाला ते सोलार कंपनीची निवड करायची आहे. आता महाऊर्जा तर बंदच झालेल्या आहेत. आता तुम्हाला जे काही अप्लाय करायचं आहे ते मागेल त्याला सोलार योजनेमध्येच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याची पूर्णपणे तुम्ही माहिती घेऊन, आता बरेचसे आपल्या चॅनलवर सुद्धा कंपन्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही रिव्ह्यूचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. त्या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्याची सर्व्हिस ही चांगली आहे, बऱ्याचशा कंपन्याची सर्व्हिस एकदम लो क्वालिटीची आहे. एकदम काही कंपन्या तर काही रिस्पॉन्सच देत नाहीत, कारण शासन कंपन्याकडं लक्ष हे कधीच देत नाही, कारण त्याच्याशी काही घेणं देणंच नसतं. शेतकऱ्याला एकदा सोलार बसवलंय आणि सोलार बसवल्याच्या नंतर त्याचं ते चालू आहे व्यवस्थित का, ते बंद पडलंय का, उडून गेलंय का, मोडलंय, हे बाकीच्याला कोणाला घेणं देणं नसतं. त्याची काळजी ही तुम्हालाच घ्यायची असते. त्याच्यामुळं जे आहे तर तुम्ही कंपनी निवडताना योग्य तीच कंपनी निवडायची आहे. आता ज्याचे प्रॉब्लेम असतील, त्याचे सोल्युशन निघत नसतील, अशांनी हा एकमेव पर्याय आहे की तुमचा जे काही लोकप्रतिनिधी असतील, जसे की तुमचे आमदार असतील किंवा तुमचे जे काही हे असतील लोकल लेवलचे जे काही
त्यांचे लोक असतील त्यांच्याकडे तुमचे हे मुद्दे मांडा. त्याच्यानंतर या कंपन्यांचं काही ना काही सोल्युशन निघू शकतं. याच्यामध्ये लवकरात लवकर पंप बसवण्याचं, कारण आता पाऊस तर भरपूर लांबलेला आहे, परंतु आता हळूहळू पाऊस चालू होईलच. काही भागामध्ये, बऱ्याचशा भागामध्ये आज रोजी पाऊस पडलेला आहे. हळूहळू आता हे होणारच आहे. याच्या पुढे सुद्धा काही महापूर वगैरे जर झाले तर याच्यामध्ये सुद्धा काही नुकसान होऊ शकतं. यामुळे या कंपन्याला जे आहे ते वेळीच आपल्या लोकप्रतिनिधी मार्फत जर आपण कळवलं तर ह्या नंतर पण पुढं तुम्हाला जे काही हे आहे सर्व्हिस देण्याचं काम आहे त्या लवकरात लवकर करत राहतील. अशा पद्धतीत तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचे सोलार जे आहे ते रखडलेलं काम हे लवकरात लवकर होईल, लवकरात लवकर बसेल. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ज्याचे प्रॉब्लेम आहेत, आता रेग्युलर जे मागेल त्याला सोलार योजनेमध्ये जे सोलार बसलेले आहेत, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की तक्रारीसाठी पोर्टलवरच तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. त्या पोर्टलवरून तुम्ही तक्रार करू शकता. आता तक्रार करताना बरेचसे म्हणतात किंवा इथे तक्रार करून काही होत नाही, पण तक्रार करताना तुम्ही कशा पद्धतीत तक्रार करता याला सुद्धा महत्त्व आहे. तुम्हाला तक्रार करताना नेमकी जे प्रोसेस आहे ती प्रोसेस सुद्धा समजली पाहिजे. आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ती नक्कीच तक्रार कशा पद्धतीने करायची आहे ती आपण हे करणार आहे. एक व्हिडिओ पूर्ण त्याच्यावर घेणार आहे. म्हणजे त्याला आधार व्हेरिफिकेशन वगैरे ह्या प्रॉपर ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला लगेच इमिडिएटली त्यांचा कंपनीचा नंबर वगैरे हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे हे दिलं जातं आणि ती कंप्लेन त्याचा फॉलोअप घेणं तुम्हाला गरजेचं आहे. फॉलोअप जर घेतला तरच ती कंप्लेन 8 ते 10 दिवसामध्ये तुमची सॉल्व्ह होते. जर फॉलोअप घेतला नाही तर ती कंप्लेन सॉल्व्ह होत नाही. याच्यासाठी ते कशा पद्धतीने करायचं, काय करायचं आपण नेक्स्ट पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये या माहितीस्तव इथेच थांबतो. आणि तुम्ही जर महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर तिथे तुम्ही फॉलो करून ठेवा. धन्यवाद.